नमस्कार. लातूरकरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्ट्रीम एज्युकेशन, वर्कशीप अर्थ फाउंडेशन, सह्याद्री देवराई आणि मलबार हिल आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की 2016मध्ये एक झाड लावलेलं होतं. या ठिकाणी याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. त्याच पद्धतीने या रॅलीसाठी पोलीस प्रशासन बी या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रीम एज्युकेशनचे विद्यार्थी विविध प्रकारची वेशभूषा करून या पर्यावरणाचा संदेश लातूरकरांना देत आहेत. तर चला आपण पाहू की त्यांनी कशा पद्धतीने वेशभूषा केलेली आहेत. तर चला आपण पाहू शकतो की हे विद्यार्थी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी विविध वेशभूषा करून आलेले आहेत. हातात झेंडे आहेत, टोपी घातलेली आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळे भित्तीपत्रक त्यांनी केलेले आहेत. सेव्ह वॉटर, पृथ्वी वाचवा, पर्यावरण, धरती की सुरक्षा असे वेगवेगळे हातात फलक घेऊन त्याने रॅलीमध्ये लातूरकरांचं लक्ष वेधून घेण्याचं काम हे चिमुकले करणार आहेत. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. तर लातूरचे एक जिल्हाधिकारी म्हणून आपण लातूरकरांना काय आवाहन करू इच्छिता? नमस्कार. आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लातूरमध्ये तर याचं खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकच संकल्प करूया, झाडे जगवूया, निसर्गाशी नातं जोडूया. कारण निसर्गाशी जोपर्यंत आपण नातं जोडणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आपल्या शहराला हरित शहर आणि वैभवशाली जी एक हेरिटेज असतं ते आपल्या दुसऱ्या पिढीला देऊ शकणार नाही. मग आजच आपण इकडे बघतोय काही वर्षांपूर्वी लावलेली झाडं इतकी सुंदर रस्त्यावर दिसत आहेत आणि त्याचा वाढदिवस करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होत आहे. असं सौभाग्य मला वाटतं लातूरकरांच्या प्रत्येक व्यक्तीने संकल्प करावा की मी आज झाड लावणार आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसासोबतच त्याचा सुद्धा वाढदिवस करणार. खऱ्या अर्थाने लातूरचे दुष्काळाचे प्रश्न, पाणी प्रश्न, बायोडायव्हर्सिटी आणि राज्यात जे लातूरचं वृक्षाच्छादन कमी आहे म्हणून आपल्याकडे बघितलं जातं त्याचं चित्र बदलायला मदत होईल. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आपण काय कार्य करणार आहात? आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर हा एक संकल्प केला आहे. खेड्यापाड्यात सुद्धा आपण कारण शेतकरी खूप चांगली झाडाची जपणूक करतात, त्यामुळे बांधावर शेती, रस्त्याच्या दुतर्फा बाजूला सीड बॉलचा सुद्धा आपण काही चांगल्या ठिकाणी आपण त्याचा संकल्प करून मुलांच्या हाती देतोय, जेणेकरून त्यांचं पहिलं पाऊल रोपासोबतच पडावं. शाळेच्या प्रिमाइसमध्ये जिथे जिथे मोकळ्या जागा असतील त्या ठिकाणी झाडाचं नुसतं झाड लावून चालणार नाही, तर ते झाड जगवावं लागेल आणि आपल्यासोबतच त्याचं नातं वृद्धिंगत करून आयुष्याच्या निसर्गाशी नातं जोडण्यासाठी आपण लातूरकरांना आवाहन तर करणार, पण प्रशासन सुद्धा त्याच जोमाने त्या ठिकाणी काम करणार. आपण बघू शकतो की या ठिकाणी रॅलीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी, उपायुक्त, स्ट्रीम एज्युकेशनचे, वर्कशीप अर्थ फाउंडेशनचे आकाश सोनकांबळे, सह्याद्री देवराईचे सुपर्ण जगताप सर, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात होणार आहे. तर आपण पूर्ण रॅली या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. आमच्यासोबत राहा. आझम पठाण. आपण बघू शकतो की रॅलीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. हे छोटे चिमुकले कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनासाठी कशा पद्धतीने घोषणा या ठिकाणी देत आहेत आणि लातूरकरांचं लक्ष वेधून घेण्याचं काम या ठिकाणी हे विद्यार्थी चिमुकले करत आहेत. आपण पाहू शकतो की लातूरच्या औसारोड या भागातून ही रॅली जात आहे. उत्कृष्ट प्रतिसाद विद्यार्थ्यांनी या रॅलीसाठी दिलेला आहे. आपण पाहू शकतो की लातूरकर या रॅलीला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे उपायुक्त गुरमे मॅडम या ठिकाणी रॅलीमध्ये आहेत. तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. मॅडम नमस्कार. मॅडम, आपण बघू शकता की विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी पर्यावरण जनजागृती निमित्त दिसत आहे. तर आपण काय संदेश उपायुक्त महानगरपालिकेच्या म्हणून लातूरकरांना देऊ इच्छिता?
आज जागतिक पर्यावरण दिन. तर सर्वप्रथम मी जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते व सर्वांना हेच आवाहन करते की सर्वांनी यावर्षीपासून संकल्प करावा की एक झाड लावावे आणि एक झाड जगवावे. ते पर्यावरणामध्ये संतुलन पण राहील आणि पर्यावरणाचं संवर्धन राहील. खूप खूप धन्यवाद मॅडम. या होत्या लातूरच्या महानगरपालिकेच्या उपायुक्त गुरमे मॅडम. आपण बघू शकतो की विद्यार्थी चांगल्या घोषणा देत आहेत. वडाच्या नावानं चांगलं अगदी 5-5 वर्षाचे विद्यार्थी पर्यावरण जनजागृतीसाठी खूप मोठे काम करत आहेत. आपण विद्यार्थ्याला विचारू काय आता आपण हे बघू शकतो की विद्यार्थ्याच्या हातात हे फलक आहे आणि हा छोटासा चिमुकला हे पर्यावरण जनजागृतीसाठी लातूरकरांना संदेश देत आहे. बाळ मला हे सांग, तू लातूरकरांसाठी हे काय सांगू इच्छितास? झाडे लावा झाडे जगवा. बघू शकतो की छोटे छोटे विद्यार्थी आपल्या रॅलीच्या माध्यमातून लातूरकरांना आव्हान करू इच्छितात की झाडे लावा आणि झाडे जगवा. हे खूप मोठा संदेश हे लातूरकरांना देत आहेत. या पद्धतीने आपण बघू शकतो की ज्येष्ठ नागरिक संघाचेही काही लोक आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सर, आपण काय सांगू शकाल या रॅली बद्दल? सर, ही रॅली हे लोकांना प्रेरणा देणारी रॅली आहे. पर्यावरणाची मूलभूत विचार आहे लहान लेकरामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आहे आणि हे प्रदूषण, पर्यावरणात होत असलेला ऱ्हास याला मदत करण्यासाठी अतिशय मदत करणारी, लोकांमध्ये जागृती करणारी ही रॅली आहे. खरं म्हणजे 5-5 वर्षाचे चिमुकले हे लातूरकरांना संदेश देत आहेत की पर्यावरणासाठी जागृत व्हायला पाहिजे. आपण बघू शकतो की लातूरचं टेम्परेचर 42-43 गेलेलं आहे. तरी या पर्यावरण रॅलीचा 100% इफेक्ट पडेल का? नक्की पडेल. त्याची नक्की लगेच त्याचा परिणाम दिसणार नाही, पण त्याची सुरुवात आज झाली. 5 वर्षाच्या पासून ते मी 75 वर्षाचा आहे. या वयोगटातील लोक या रॅलीमध्ये आहेत आणि ते नक्की आपल्याला फलदायी होईल याची मला खात्री आहे. हे होते ज्येष्ठ नागरिक संघाचे की एक वेगळा डॉक्टर PR पाटील सर होते या ठिकाणी. आपण बघू शकतो की वेगळा उत्साह या लातूरकरांचा आहे आणि नक्कीच यावर्षी पावसाळ्यामध्ये लातूरमध्ये फक्त झाडच लागणार नाही, तर त्या झाडाचं संवर्धन या ठिकाणी होणार. आपण बघू शकतो की वृक्षदिंडी पण या ठिकाणी निघत आहे. एक दिंडी या ठिकाणी तयार केलेली आहे, त्याच्यात झाड दिलेले आहेत आणि हे तरुणी आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. मॅडम, मला सांगा, ही जी रॅली आपण केलेली आहे तर या माध्यमातून आपण लातूरकरांना काय संदेश देऊ इच्छिता? झाडे लावली पाहिजे, त्याचप्रमाणे जगवली पण पाहिजे. तर झाडे लावा आणि झाडे जगवा हाच मोटिव्ह या माध्यमातून दिसत आहे. त्याच पद्धतीने दुसरे या ठिकाणी आहेत. मॅडम, आपण लातूरकरांना काय आवाहन करू इच्छिता? मला लातूरकरांना हेच आव्हान करायचं आहे की झाडे लावणं हे जरी आपली जिम्मेदारी असली तर त्याबरोबर ते टिकवणं हे पण आपलं तितकंच महत्त्वाचं काम आहे आणि ते टिकवण्यासाठी आम्ही लातूरकर प्रयत्न करत आहोत. थँक्यू. आपण बघू शकता की फक्त झाड लावणं महत्वाचं नाही, झाड टिकवणं सुद्धा हे महत्वाचं आहे. आणि आजची तरुणाई हे बोध घेत आहे. फक्त फोटो सेशन साठी न लावता ते झाडं लावून ते संवर्धन करण्याची जबाबदारी हे लातूरकरांची आहे. आपण बघू शकतो की वर्षी परत फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आकाश कांबळे सर सुद्धा या माध्यमातून आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर मी सरांना विचारू इच्छितो की आपण कशा पद्धतीने लातूरकरांना आव्हान पर्यावरणाबाबत करणार आहात? लातूरकरांना आव्हान करायचं म्हणलं की सध्या लातूरमध्ये 49-44च्या या रेंजमध्ये लातूरचं तापमान आहे आणि हे तापमान खूप भीषण तापमानाचं वाढ या ठिकाणी यावर्षी आपल्याला जाणवत येते की लातूरमध्ये वनक्षेत्र कमी आहे. इथे वन वाढले पाहिजे, इथले जे नैसर्गिक वन आहे ते वाढले पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आम्ही आज वर्क फॉर क्लायमेट चेंज यासाठी ही रॅली आयोजित केली आहे. आपण बघू शकतो की स्ट्रीम एज्युकेशनचे काही शिक्षक या ठिकाणी आहेत. तर मी मॅडमला विचारू इच्छितो की तुमचे 5-5 वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी लातूरकरांना पर्यावरण जनजागृती संदर्भात अवेअर करत आहेत, जागृती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत. तर एकंदरीत तुमच्या विद्यार्थ्यांचं हे कार्य पाहून तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय सर, कारण की इतक्या लहान मुलांमध्ये हे अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे
आधी लेकरांपासूनच आपण सुरुवात केली तर आपण पूर्ण वर्ल्ड म्हणजे पूर्ण आपलं वर्ल्ड आपण हे करू शकतो. म्हणून आपण लहान मुलांनाच एज्युकेट करायला लागलो. त्यांनी घरी जाऊन आपल्या पेरेंट्सला आणि बाकी सराउंडिंग्स एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्या नेबर्सला वगैरे त्यांनी एज्युकेट करू शकतो. तुम्हाला काय वाटतं ही रॅली काढलेली आहेत, छोटे छोटे चिमुकले या ठिकाणी आले आहेत, लातूरकर याला कशा अँगलने बघतील? सर्वांनी प्रेरित होऊन झाडे लावावी, पर्यावरणाचं रक्षण करावं, पाणी वाचवावं, सूर्याच्या एनर्जीचा वापर करावा, तसेच पर्यावरणाला स्वच्छ ठेवावे आणि स्वच्छ लातूर, स्वच्छ महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. ह्या होत्या स्ट्रीम एज्युकेशनचे काही टीचर्स आपल्यासोबत जुडलेले होते. कॅमेरामॅन सूर्यासोबत आझम. धन्यवाद.